ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रविराज सर आणि अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांना भेटण्यासाठी पोलीस स्टेशनला आलेले असतात. आता रविराज सर इन्स्पेक्टर सावंत यांना म्हणू लागतात, इन्स्पेक्टर सावंत, तुमच्या सर्व प्लॅन लक्षात आलंच असेल. तर इन्स्पेक्टर सावंत रविराज सरांना म्हणू लागतात, हो सर, सर्व प्लॅन लक्षात आलंच आहे आणि तुम्हा दोघांचीही जर महिप्त शिकरेविषयी शंका असेल तर आपण नक्कीच खात्री करून घेऊ. तर अर्जुन म्हणू लागतो, इन्स्पेक्टर सावंत, आम्हाला शंका नाही तर खात्री आहे की हा अपघात महिपा शिकरे यांनीच घडवून आणला असेल आणि म्हणूनच आता पुराव्यासहित त्याला आपल्याला पकडायचं आहे. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणू लागतात, काही हरकत नाही. रविराज सर म्हणतात, आम्हाला पोलीस डिपार्टमेंटची गरज लागणार आहे. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की तुमची जर खात्री असेल तर पोलीस डिपार्टमेंट तुम्हाला नक्कीच मदत करेल. असं म्हणत आता पोलीस डिपार्टमेंट अर्जुन आणि रविराज सरांच्या प्लॅनमध्ये सामील झालेलं असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, साक्षी हॉलमध्ये येते आणि त्याचवेळी तिचं लक्ष सचिनच्या मोबाईलकडे जातं. साक्षी पाहते तर सचिन आजूबाजूला कुठेच नसतो. साक्षीच्या मनात आता शंका येते की आतापर्यंत नक्कीच सचिन आपल्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु जर मी त्याचा मोबाईल चेक केला तर नक्कीच मला कळेल की हा मला फसवत तर नाही आहे ना. आणि याचीच खात्री करून घेण्यासाठी आता साक्षी सचिनचा मोबाईल हातात घेऊन पाहते तर त्यावर आता 7 मिस कॉल असतात आणि ते मिस कॉल असतात एडी या नावाने. आता ते पाहून साक्षी म्हणू लागते, एडी या नावाने 7 मिस कॉल, कोण असेल ही व्यक्ती? आणि म्हणूनच साक्षी आता सचिनच्या मोबाईलचं लॉक खोलून नक्की हा नंबर कोणाचा आहे ते पाहायचं ठरवते. साक्षी आता सचिनच्या मोबाईलचा लॉक खोलण्यासाठी वेगवेगळे पासवर्ड टाकत असते, परंतु साक्षीला सचिनच्या मोबाईलचा पासवर्ड माहीत नसतो आणि त्यामुळे साक्षीला सचिनचा मोबाईल ओपनही करता येत नाही. आणि साक्षी तरी सुद्धा प्रयत्न करत असते आणि त्याचवेळी त्या ठिकाणी सचिन येतो. हे सर्व दृश्य सचिन पाहत असतो. सचिन घाबरून गेलेला असतो. सचिन म्हणतो, काय करतेस सॅम? आता मात्र साक्षी दचकते आणि सचिनकडे पाहते आणि म्हणू लागते, मी काही नाही करत आहे. सचिन म्हणतो, सॅम, तू माझा मोबाईल चेक करतेस का? म्हणजे माझ्या मोबाईलमधील मेसेज, कॉल हे कोणाचे आलेत हे तुला चेक करायचं आहे का? तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? साक्षी म्हणते, नाही सचिन, असं काहीच नाहीये. अरे, मी सहज इथून जात होते आणि त्याचवेळी तुझा मोबाईल व्हायब्रेट होत होता. म्हटलं तुला मोबाईल आणून द्यावा म्हणूनच मी हातात घेतला होता. मी क्रॉस चेक वगैरे काही करत नव्हते. मला तुझे मेसेज, कॉल नाही पाहायचे होते. असं म्हणत आता ती सचिनला समजावण्याचा प्रयत्न करत असते. त्याचवेळी सचिनचं लक्ष त्याच्या मोबाईलकडे जातं आणि तो मोबाईल साक्षीच्या हातात असतो आणि त्या मोबाईलवर सायली, वहिनी असा फोन आलेला असतो आणि सायलीचा वॉलपेपरही असतो. सचिन घाबरतो आणि साक्षीच्या नकळत तिच्या हातातील मोबाईल काढून घेतो आणि त्यानंतर म्हणू लागतो, सॅम, अग रिलॅक्स, मला माहीत आहे ना तू माझ्यावर वॉच का ठेवशील? साक्षी म्हणते, करेक्ट आहे. सचिन म्हणतो, मग आणि माझा विश्वास आहे तुझ्यावर. तू एवढी पॅनिक नकोस. बरं, मला एक महत्त्वाचा कॉल करायचा आहे. मी आलोच. असं म्हणत सचिन तिथून निघून जातो. परंतु सचिनच्या अशा वागण्यामुळे साक्षीच्या मनातील संशय काही दूर झालेला नसतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आता अस्मिता विमल ताईंना आवाज देऊ लागते. परंतु विमल ताई अस्मिताला कुठेच दिसत नाही. अस्मिता म्हणू लागते, हे काय, घरात कोणीच नाहीये, विमलही नाहीये, म्हणजे आता मी एकटीच असणार आहे. तर विमल सुद्धा माझ्यासोबत नाही. असं म्हणत अस्मिता किचनमध्ये येते आणि म्हणते, आता तर माझी कॉफी मलाच बनवून घ्यावी लागेल. अस्मिता पाहते तर गॅस कट्ट्यावर दूध असतं. त्यानंतर ती आता कॉफीसाठी कॉफी घ्यायला जाते तर त्या ठिकाणी एक छोटीशी चिठ्ठी लिहून ठेवलेली असते. अस्मिता म्हणते, हे काय आहे?
असं म्हणत आता ती चिठ्ठी खोलून पाहते तर त्यामध्ये लिहिलेलं असतं डायनिंग टेबल कॉर्नर. आता अस्मिताला काहीच कळत नाही आणि म्हणूनच अस्मिता डायनिंग टेबलच्या कॉर्नरकडे येते आणि तिथे एक चिठ्ठी लिहिलेली असते. त्यावर एक गुलाबाचं फूलही असतं. अस्मिता खुश होते. ते गुलाबाचं फूल उचलते तर त्यावर त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं पोर्च आणि म्हणूनच अस्मिता बाहेर दरवाजा उघडून पाहते तर बाहेर गार्डनमध्ये खूप छान असं डेकोरेशन केलेलं असतं. अस्मिताला काहीच कळत नाही तर तिथे एक बोर्डही असतो की ज्यावर लाल कापड टाकलेला असतो. अस्मिता हे सगळं काही भारावून जाते आणि त्या बोर्डवर असणारा तो लाल कापड बाजूला करते आणि त्यावेळी मात्र अस्मिताचा आनंद काही गगनात मावत नाही, कारण अस्मिताच्या लहानपणीचे आणि आत्तापर्यंतचे प्रत्येक फोटो त्यावर आठवणी म्हणून तिला उजाळा द्यावा यासाठी लावलेले असतात. लहानपणीचे ते सर्व फोटो पाहून अस्मिता भारावून तर जातेच, परंतु तिचा आता मूडही ठीक झालेला असतो. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून सर्वजण खुश होतात आणि टाळ्या वाजवतच पुढे येतात. अस्मिताला काहीच कळत नसतं. हे नक्की काय चालू आहे याचा अस्मिताला अंदाजही नसतो. अस्मिताला हे सर्व काही सरप्राईज असतं. अस्मिता विचारते, हे काय आहे आणि एवढं सगळं काही डेकोरेशन कोणासाठी आणि कधी केलंय? अस्मिताला अर्जुन म्हणू लागतो, कसं आहे ना अस्मिताई, माझ्याकडे एक एंजल आली होती आणि ती मला म्हणाली, माझ्या अस्मिताईला एकटं वाटत आहे. आणि मग मला माझी बायको म्हणाली, माझ्या अस्मिताईंना एकटं वाटलेलं मला चालणार नाही आणि म्हणूनच हे सगळं काही माझ्या बायकोने माझ्या अस्मिताईसाठी केलं आहे, तिच्या चेहऱ्यावरचा आनंद परत आणण्यासाठी. असं म्हणत सायली, अर्जुन अस्मिता जवळ जातात आणि तिच्या हात हातात घेत सावरत तिला खाली घेऊन येतात. आता रविराज सर, प्रतिमा आत्या, घरातील सर्वच जण अस्मिताचं गोड कौतुक करत असतात आणि तिचं स्वागतही करत असतात. अस्मिताला हे सगळं काही खूप भारी वाटत असतं. या सगळ्यामुळे अस्मिताच्या चेहऱ्यावरचा आनंद परत आलेला असतो. तिचा चेहरा खुल्ला असतो. आता अस्मिता सर्वांना मिठी मारते आणि तिचा आनंद व्यक्त करत असते. अस्मिता खूप खुश असते. अस्मिताला खुश पाहून सर्वजण खूप खुश होतात. त्यानंतर आता प्रतिमा आत्या अस्मिताला म्हणतात, बरं अस्मिता, आता हे सगळं काही तुझ्यासाठी आहे. रविराज सर म्हणतात, अस्मिता, हे सगळं काही तुला आवडलं ना? आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुझा मूड ठीक झालाय ना? कारण हा सगळा काही घाट सायलीने तुझ्यासाठी घातला आहे. हे सगळं काही सायलीने केलं आहे. आता अस्मिता ते सगळं काही डोळे भरून पाहते. त्यावेळी मात्र अस्मिताला तिच्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे सायलीच्या गृहप्रवेशाचे क्षण. ज्यावेळी सायली सुभेदारांच्या घरी सून म्हणून गृहप्रवेश करणार असते, त्याचवेळी अस्मिता पूर्णाजींना म्हणालेली असते, काही नाही, सुभेदारांच्या प्रॉपर्टीवर डोळा होता आणि सुभेदारांची प्रॉपर्टी पाहिली आणि मग काय या घरात यायचा प्लॅन केला. असं म्हणत अस्मिताला सर्व क्षण आठवतात. अस्मिता पूर्णाजींना म्हणालेली असते, पूर्णाजी, तुमचा हार हा सायलीनेच चोरला आहे. आणि ज्यावेळी सायलीची पर्स पाहिली जाते त्यावेळी सायलीच्या पर्समध्ये पूर्णाजींचा हार नसतो, परंतु अर्जुन म्हणालेला असतो, अस्मिता ताई, जर आता सायलीची पर्स चेक झालीच आहे तर आता तुझीही पर्स चेक व्हायलाच पाहिजे. आणि त्याचवेळी तो हार अस्मिताच्या बॅगमधून खाली पडतो. तर त्यानंतर अस्मिताला आठवतो तो क्षण म्हणजे डोहाळे जेवणाचा. ज्या दिवशी अस्मिताचं डोहाळे जेवण असतं त्यावेळी अस्मिता तेलावरून पाय घसरून पडणार, परंतु त्याचवेळी सायलीने तिला सावरलेलं असतं. सायलीनेच तिला पुनर्जन्म दिलेला असतो. हे सर्व क्षण अस्मिताला आठवतात. आता अस्मिताच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू असतात आणि तिच्या वागण्याचा पश्चात्तापही असतो. आणि म्हणूनच अस्मिता आता सायलीला म्हणू लागते, तू हे सगळं. सायली म्हणते, हो अस्मिता ताई, हे सगळं काही आम्ही तुमच्यासाठीच केलं आहे. मला माहीत आहे अस्मिता ताई, आजकाल माझ्या धावपळीमध्ये तुमच्यासाठी मला वेळ देता येत नाही, परंतु अस्मिता ताई, आम्ही तुमच्या सोबत आहोत.
तुम्ही स्वतःला कधीच एकटं समजायचं नाही. प्रतिमा आत्या म्हणतात, हो अस्मिता, आम्ही सर्वजण तुझ्यासाठी आणि तुझ्या बाळासाठी कायम तुझ्या सोबत आहोत. काळजी नाही करायची. अस्मिताच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू असतात. सर्वांनीच अस्मिताला एक खूप मोठं असं सरप्राईज दिलेलं असतं. अस्मिताच्या डोळ्यातील ते अश्रू पाहून सायली अस्मिताला म्हणू लागते, अस्मिताई, असं नाराज नाही व्हायचं आणि चेहराही पाडायचा नाही, कारण तुम्ही उदास असला किंवा तुम्ही नाराज असला तर ते मला नाही आवडत आणि म्हणूनच तुमच्यासाठी हे सगळं काही आम्ही प्लॅन केलं आहे. अस्मिताताई, तुम्ही नेहमी आनंदात आणि तुमच्या चेहऱ्यावरचं हसू मला कायम पाहायचं आहे. अस्मिताताई, तुमच्या चेहऱ्यावरचं हसू पाहण्यासाठी मी हा सगळा घाट घातला आहे. अस्मिता म्हणू लागते, सायली, अगं मी तुला थक्यू तरी कसं बोलू, मला काहीच कळत नाही. परंतु तुम्ही सगळ्यांनी तुमच्या सगळ्यांचा वेळ माझ्यासाठी दिलात. खरंच मी काय बोलू मला नाही माहीत. खरंच मी नशीबवान आहे की तुमच्यासारखी माणसं माझ्या सोबत आहेत. असं म्हणत अस्मिता रडत असते. तर सायली म्हणू लागते, अस्मिता ताई, आता रडायचं नाही. तर प्रतिमा म्हणतात, हो अस्मिता, अगं एवढा आनंदाचा क्षण आहे, मग का रडतेस तू? नाही, तुझ्या डोळ्यामध्ये आता अश्रू नको आहेत. असं म्हणत सर्वजण अस्मिताला शांत करत असतात. तर चैतन्य म्हणू लागतो, काहीच हरकत नाही, तिला रडायचं आहे ना, मग रडू देत. चला मग आपण तोपर्यंत पाणीपुरी खाऊन घेऊयात. अस्मिता म्हणते, पाणीपुरी म्हणजे पाणीपुरी सुद्धा आहे का? तर अर्जुन म्हणतो, नाही ना होती, पण आता आम्ही संपवणार आहोत. असं म्हणत अर्जुन आणि चैतन्य पाणीपुरी खायला जाणार. तर रविराज सर म्हणू लागतात, काय चाललंय तुमचं हे? तिला प्रत्येक वेळी काय रडवता तुम्ही? असं म्हणत अर्जुनला आणि चैतन्याला थांबवतात. तर अस्मिता म्हणू लागते, काय हे काय चाललंय तुमचं? सर्वजण तिची मज्जा घेत असतात. तर विमलताई अस्मिताला म्हणतात, अस्मिताताई, तुम्हाला पाणीपुरी खायचे डोहाळे लागलेत ना, मग घ्या, तुम्हाला जेवढी हवी तेवढी पाणीपुरी खाऊन घ्या आणि तुमचे डोहाळे पूर्ण करून घ्या. थांबा, मी आलेच. असं म्हणत विमलताई जाणार. परंतु त्याचवेळी आता पाणीपुरीची एक प्लेट घेऊन सचिन अस्मिताच्या समोर आलेला असतो. परंतु सचिनने एक मास्क लावलेला असतो आणि त्यामुळे अस्मिताला काही ओळखता येत नाही. अस्मिता ती पाणीपुरी पाहून खुश होते आणि तिचं लक्ष काही सचिनकडे जातही नाही. तर त्यानंतर आता सचिन अस्मिताला विचारतो, मॅडम, तुम्हाला आणखी काही हवं आहे का? तर अस्मिता म्हणते, म्हणजे अजून काही आहे का? अर्जुन म्हणतो, हो, सगळं काही आहे. परंतु अजूनपर्यंत अस्मिताने सचिनला काही ओळखलेलं नसतं. आता सर्वजण अस्मिताला तिच्या सर्व आवडीच्या वस्तू दाखवण्यासाठी घेऊन येतात. विमलताई दाखवतात, ती असते पाणीपुरी. आता मात्र तर अस्मिताचा चेहरा अजून खुललेला असतो. अस्मिता म्हणू लागते, पाणीपुरी अजून काय आहे? तर अर्जुन दुसरा कापड बाजूला करतो. तर त्या ठिकाणी असतं चिंच, आवळा आणि सर्वात तिचं आवडतं म्हणजे कैरी. अस्मिता आता कैरी घेते आणि म्हणू लागते, अजून काय आहे? तर आता प्रतापराव तिला पुढच्या कापड बाजूला करून दाखवतात, तिचा आवडता वडापाव. अस्मिता म्हणते, वडापाव सुद्धा आहे. अस्मिताला काय बोलावं काहीच कळत नसतं. अस्मिताचे डोहाळे एका दिवशी सर्व काही पूर्ण करायचं सर्वांनीच ठरवलेलं असतं. तर त्यानंतर चैतन्य पुढच्या कापड बाजूला करतो. तर तिथे असतं आईस्क्रीम. आईस्क्रीम असतं ते अस्मिताच्या आवडतं व्हॅनिला आईस्क्रीम. अस्मिता म्हणू लागते, व्हॅनिला आईस्क्रीम हे तर माझं फेवरेट आहे आणि अस्मिता खूप खुश होते. हे सगळं काही सचिन दुरूनच पाहत असतो आणि इकडे मात्र सर्वजण अस्मिताच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहत असतात. आता हे सगळं पाहून अस्मिता म्हणू लागते, खरंच आज मी खूप खुश आहे. आज तुम्ही सगळ्यात मोठा सरप्राईज मला दिला आहे. सायली म्हणते, नाही अस्मिताताई, हे तुमच्यासाठी मोठं सरप्राईज नाही, यापेक्षाही मोठं सरप्राईज तुमच्या समोर आहे. अस्मिता म्हणते, काय? तर त्याचवेळी सचिन तिच्या समोर येतो.
परंतु सचिनने मास्क घातल्यामुळे अजूनपर्यंत अस्मिता त्याला काही ओळखू शकत नाही आणि ज्यावेळी सचिन त्याचा मास्क बाजूला करतो त्यावेळी मात्र अस्मिताला काय बोलावं काहीच कळत नाही. अस्मिता म्हणते, सचिन तू, आणि आता ती लगेच सचिनला बिलते. सचिन अस्मिताला जवळ घेतो. अस्मिता म्हणू लागते, सचिन तू इथे, असं म्हणत ती खूप खुश होते, कारण तिला सचिनला पाहायचं असतं आणि तिच्यासाठी सचिन हे सगळ्यात मोठं सरप्राईज असतं. तर आता अस्मिता म्हणू लागते, खरंच आज तुम्ही जे काही करताय ना माझ्यासाठी, मला तरी असं वाटतंय की आज तर माझं डोहाळे जेवणच आहे. सायली म्हणते, नाही अस्मिता ताई, अहो हे तुमचं डोहाळे जेवण वगैरे नाहीये. हे फक्त तुमच्यासाठी एक सरप्राईज होतं. डोहाळे जेवण अगदी थाटात आणि खूप उत्साहात साजरं करायचं आहे. तर अर्जुन म्हणतो, ही फक्त पाणीपुरी चाट पार्टी. तर त्यानंतर चैतन्य म्हणू लागतो, तुझा मूड ठीक करण्यासाठी ठेवलेली ही पार्टी आहे. तर अर्जुन पुढे म्हणतो, सचिन इन पनवेल पार्टी, असं म्हणत सर्वजण अस्मिताला हसवत असतात आणि अस्मिता अगदी पोटभर हसत असते. चेहऱ्यावरचा गेलेला आनंद पुन्हा एकदा सर्वांनी आणलेला असतो. अस्मिता तर खूप खुश असते आणि अस्मिताचा आनंद पाहून सर्वजण खुश असतात. आता अस्मिता पुन्हा एकदा सचिनला मिठी मारते. अस्मिता सचिनला पाहून खूप खुश होते. तर दुसरीकडे विमलताई आता अश्विनला बोलवण्यासाठी अश्विनच्या रूममध्ये येते आणि म्हणू लागते, अश्विन दादा चला ना, सर्वजण तुमची वाट पाहत आहेत. आम्ही बाहेर पाणीपुरीचा स्टॉल लावला होता आणि आता दुपारची संध्याकाळ झाली आहे. चला ना, तुम्ही सुद्धा या सगळ्यामध्ये सामील व्हा. तर आता अश्विन म्हणू लागतो, माझं काय काम आहे तिथे. विमलताई म्हणतात, सर्वजण तुमची वाट पाहत आहेत. चला ना अस्मिता ताईंना सुद्धा तुम्हाला पाहून खूप आनंद होईल. तर अश्विन म्हणतो, नाही माझी काहीच तिथे गरज नाहीये. त्यामुळे तुम्हाला मजा करायची आहे ना, आणि तुम्हाला ती पार्टी एन्जॉय करायची आहे ना, मग करा, तुम्ही जा, असं म्हणत आता तो विमल ताईला तिथून जायला सांगतो. तर त्याचवेळी प्रिया त्या ठिकाणी येते. आता प्रियाला मात्र काहीच कळत नसतं. प्रियाला तो क्षण आठवतो ज्या क्षणी प्रिया सायली आणि अर्जुनच्या मागावर जायचं ठरवते तर अस्मिताचा मूड ऑफ असतो. अस्मिता म्हणू लागते, मी एकटीच घरी थांबायचं का. तर सायली तिला म्हणालेली असते, अस्मिता ताई मी लवकरच येईन, आणि आता त्यांनी जी काही पार्टी केलेली असते त्यामुळे तर प्रियाला काहीच कळत नसतं. तर प्रिया मनाशीच म्हणते, हे दोघेही एवढे शांत कसे काय असू शकतात. म्हणजे हे शोध वगैरे घेत नाहीयेत का. यांनी शोध थांबवला असेल का, की यांच्या हाती काही पुरावा तर लागला नसेल ना, म्हणजे माझ्याविषयी काही पुरावा असेल. तर आता मात्र प्रिया घाबरते. तिला तर काहीच कळत नसतं आणि म्हणूनच प्रिया अश्विनला म्हणू लागते, अश्विन ही विमल आपल्या रूममध्ये का आली होती. तर अश्विन म्हणू लागतो, काही नाही, घरातील सर्वांनी अस्मिता ताईसाठी एक छोटीशी पार्टी ऑर्गनाईज केली आहे आणि त्या पार्टीत आपणही सामील व्हावं यासाठीच ती आपल्याला बोलवण्यासाठी आली होती. तर याही गोष्टीचा फायदा घेत प्रिया म्हणू लागते, अरे वा, म्हणजे तुला बोलवण्यासाठी एका मोलकरणीला इथे पाठवलं. घरातील कोणालाच वाटलं नाही का की स्वतः जाऊन तुला बोलावून आणावं, या पार्टीत सामील करावं. पण नाही, त्यांनी एका मोलकरणीला पाठवलं आणि आपलं काम पूर्ण केलं. तर अश्विन म्हणू लागतो, असं काही नाहीये. सायली वहिनीने 3-4 वेळा मला फोन केला होता, परंतु मी कामामध्ये एवढा बिझी होतो की मी फोन नाही रिसीव्ह करू शकलो, आणि म्हणूनच तिने तसा मेसेजही केला होता की संध्याकाळच्या पार्टीमध्ये सामील व्हा. तिने सर्व प्लॅन मला सांगितलं होतं आणि ज्यावेळी मी घरी आलो तेव्हाही ती मला म्हणाली होती की अश्विन भाऊजी फ्रेश व्हा आणि लवकरच पार्टीसाठी खाली या, परंतु मी नाही गेलो. तर आता हे ऐकल्यानंतर प्रिया म्हणू लागते, अरे वा, दिराने तर वहिनीचं कौतुक करण्याचा आजच्या दिवशीचा कोटा पूर्ण केला आहे. हो ना, अजून काही बाकी आहे का बोलायचं. असं म्हणत
प्रिया अश्विनला प्रश्न करते. आता मात्र अश्विनला प्रियाचा खूप राग आलेला असतो. अश्विन आपलं काम बाजूला ठेवतो आणि प्रियाच्या समोर जाऊन उभा राहतो. अश्विन प्रियाला म्हणू लागतो, हे बघ, मी कोणाचीही बाजू वगैरे घेत नाहीये. जे काही घडलं आहे ते मी तुला सांगत आहे, आणि हो, तसंच मी पार्टीला गेलो नाही. हे बघ. तर प्रिया म्हणू लागते, मग ज्यानं कोणी अडवलंय? मी तुला थांबवलं आहे का? तर आता मात्र अश्विन चिडतो आणि म्हणू लागतो, तन्वी, तू काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? अगं, तुझी बाजू मी नेहमीच घेतो, तुझ्या बाजूने स्टँड घेतो, आणि म्हणूनच आज घरच्यांसोबतचे माझे संबंध बिघडले आहेत, आणि हे सगळं काही मी तुझ्यासाठी करत आहे ना, मग त्याची थोडी तरी किंमत ठेव. तर प्रिया अश्विनला म्हणू लागते, अच्छा, म्हणजे हे सगळं काही माझ्यामुळे घडलंय का? मी तुझ्या घरच्यांसोबत ते तुझे संबंध तोडले आहेत का? तर अश्विन म्हणू लागतो, मी असं काहीही म्हणालेलो नाहीये. उगाच कुठलाही विषय कुठेही घेऊन जाऊ नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव, आज सगळ्यांनी जे काही केलं ना, ते माझ्या सख्या बहिणीसाठी केलं आहे, तिच्या मूड ठीक करण्यासाठी, आणि मी मात्र इथे तुझ्यासाठी थांबलो आहे, आणि तू माझ्याशीच भांड, असं म्हणत आता अश्विन खूप चिडलेला असतो. तर पुढे अश्विन प्रियाला म्हणू लागतो, तुझ्याशी बोलण्यातच काही अर्थ नाही, असं म्हणत अश्विन आपली कामाची फाईल, लॅपटॉप घेतो आणि तिथून निघून जातो. आता मात्र प्रिया पूर्णपणे एकटी पडलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, संपूर्ण कुटुंब एकत्र येत अस्मितासोबत खूप मज्जा मस्ती करत असतात, खूप हसत असतात आणि खूप एन्जॉय करत असतात. तर रविराज सर सर्वांना म्हणतात, चला, मी आता अस्मिताच्या लहानपणीच्या काही गोष्टी सांगणार आहे, पण त्या ख्या आहेत की खोट्या हे तुम्ही ओळखायच्या आहे. रविराज सर म्हणतात, अस्मिता 5-6 वर्षाची होती आणि समोरच्या गार्डन एरियामध्ये पडली होती, आणि पूर्णाजी ज्यावेळी तिला उचलायला गेल्यात त्यावेळी अस्मिता काय म्हणाली माहीत आहे का? मी पडली नव्हती, तर मी उडी मारत होते, असं म्हणताच आता सर्वजण हसू लागतात. तर अर्जुन म्हणतो, सीनियर, हे खरंच असणार आहे, कारण अस्मिता ताई लहानपणी अशी होती ना, की लहानपणी माती खायची, परंतु कधीच मान्य करायची नाही की मी माती खाल्ली आहे. आता मात्र अर्जुनचं हे बोलणं ऐकून चैतन्य पुढे म्हणू लागतो, गिरे तो भी टांग ऊपर, ही म्हण मला वाटतं अस्मिता ताईला पाहूनच तयार झाली असावी. आता सर्वजण खूप हसत असतात. तर अस्मिता म्हणू लागते, हे काय चाललंय तुम्हा दोघांचं? सचिन, बघतोयस ना, हे दोघेजण मला किती त्रास देतायत. सचिन म्हणतो, ते दोघं काही चुकीचं बोलत तर नाहीयेत ना. आता मात्र सर्वजण पुन्हा हसू लागतात. कोणीही अस्मिताची बाजू घेत नसतं. सर्वजण अस्मिताला खूप चिडवत असतात, तिला त्रास देत असतात, आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंदही पाहत असतात, आणि हे सगळं काही अश्विन दुरूनच पाहत असतो. आता सर्वजण अस्मिताच्या लहानपणीच्या गोष्टी सांगत असतात. तर प्रतापराव म्हणू लागतात, आता मला सांगा, हे अस्मिताचं खरं आहे की खोटं आहे वागणं? म्हणजे बघा ना, अस्मिता 3-4 वर्षाची होती आणि त्यावेळी अस्मिता काहीतरी करत होती. आता अस्मिता शांत आहे, म्हणजे काहीतरी करत असणार हे कल्पनाला चांगलंच माहीत होतं, आणि म्हणूनच कल्पना पाहायला गेली. तर अस्मिताने काय केलं होतं माहीत आहे का? तिने कल्पनाची लिपस्टिक घेतली होती आणि तिने आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावली होती. आता हे ऐकताच सर्वजण हसू लागतात. तर सचिन म्हणू लागतो, आता मला कळते की हिला महिन्याला 4-4 लिपस्टिक का लागतात. आता सर्वजण हसत असतात. अस्मिता म्हणते, सचिन तूही. तर त्यानंतर सायली अस्मिताला म्हणते, बरं अस्मिता ताई, मी तुमच्यासाठी एक छोटंसं गिफ्ट आणलंय. अस्मिता खुश होते आणि म्हणू लागते, वाव, खरंच खूप छान आहे. काय आहे यात? असं म्हणत अस्मिता खोलून पाहणार, तर सचिन म्हणतो, अस्मिता, अगं नंतर बघ ना, आता आपण अजून काहीतरी गेम खेळूयात ना, म्हणजे चला आता आपण म्युझिक लावूयात का? तर चैतन्य म्हणतो, त्यापेक्षा आपण सर्वांनी असं केलं तर, म्हणजे आपण कोणीतरी गाणं गुणगुणायचं, आणि ते गाणं कोणतं आहे हे अस्मिताईने ओळखायचं आहे.
अस्मिताला हा गेम खूप आवडलेला असतो. अस्मिता म्हणते, बरं ठीक आहे, चालेल, मला काहीच हरकत नाही. तर आता पहिलं गाणं कोणी गुणगुणायचं हे सर्वजण एकमेकांकडे पाहू लागतात. चैतन्य म्हणतो, मी पहिले सुरुवात करतो. असं म्हणत आता चैतन्य एक गाणं गुणगुणतो. आता सगळ्यांनी ते गाणं ओळखलेलं असतं, परंतु अस्मिता विचार करू लागते आणि त्याचवेळी तिच्या लक्षात येतं की हे तर अगदी लहानपणीचं नाच रे मोरा हे गाणं आहे. आता सर्वजण एकत्र मिळून ते गाणं गात असतात, खूप एन्जॉय करत असतात आणि यामध्ये सचिनही सामील झालेला असतो. आता त्यानंतर प्रतापराव रविराज सरांना म्हणू लागतात, आता रविराज, तू गाणं गुणगुणायचं आहे. रविराज सर म्हणतात, बरं ठीक आहे. असं म्हणत आता रविराज सर एक गाण्याची म्युझिक गुणगुणतात आणि ते गाणं असतं, हे एक रेशमी घरटे. परंतु अस्मिताला काही ओळखता येत नाही. अस्मिता म्हणू लागते, नाही, हे तर मला माहीतच नाहीये, कोणतं हे गाणं. तर सायली म्हणते, अस्मिता ताई, अहो हे तर गाणं, हे एक रेशमी घरटे. असं म्हणत आता सर्वजण ते गाणं गाऊ लागतात आणि हे सगळं काही दृश्य अश्विन दुरूनच पाहत असतो. त्या सगळ्यांचा आनंद पाहून अश्विनलाही खूप आनंद वाटत असतो. अश्विनही दुरूनच या सगळ्यामध्ये सामील झालेला असतो. आणि त्यानंतर सर्वजण ठरवतात अस्मिताचा आवडता खेळ, तो म्हणजे पत्त्यांचा खेळ. सर्वजण पत्ते खेळायचं ठरवतात. तर आता या सगळ्यामध्ये सचिन म्हणू लागतो, अस्मिताला पत्ते हा गेम खूप आवडतो आणि टाइमपास म्हणून तर तिच्यासाठी हा सगळ्यात बेस्ट असतो आणि त्यामध्ये चॅलेंज असेल तर मग तर काही बघायलाच नको. अस्मिता खुश होते आणि म्हणू लागते, हो, मला तर आवडतोच आणि सर्वांनी आज चॅलेंज म्हणूनच खेळायचं ठरवलेलं असतं. आता अर्जुन चॅलेंज देतो, तर त्यानंतर हे चॅलेंज काही सचिनला झेपतं नसतं आणि या सगळ्यामध्ये सचिन हारलेला असतो. चैतन्य म्हणू लागतो, बघा तुम्ही मात्र हारलात. तर इकडे रविराज सर म्हणू लागतात, अर्जुन खेळातही कधी खोट बोलत नाही. असं म्हणत सर्वजण खूप एन्जॉय करत असतात. तर चैतन्य म्हणतो, ते तर मला माहीत होतं, परंतु मला सचिनची मज्जा घ्यायची होती. तर त्यानंतर आता पुन्हा एकदा गेमला सुरुवात होते आणि आता हे सगळं काही हळूहळू अश्विनलाही हवंसं वाटत असतं, अश्विनलाही सामील व्हावंसं वाटत असतं आणि म्हणूनच अश्विन आता अस्मिताच्या मागे येऊन उभा राहतो. आता पुढचं चॅलेंज अस्मिताने दिलेलं असतं. तर त्यानंतर आता अश्विन रविराज सरांना म्हणू लागतो, रविराज काका, तू अस्मिताला चॅलेंज कर, कारण तिने ते पत्ते खोटे दिले आहेत. असं म्हणत अश्विनने अस्मिताचं भांड खोडलेलं असतं. अस्मिता म्हणू लागते, तू का सांगतोयस त्यांना? नाही, आता तर मला तुझा राग आला आहे, परंतु मी तुझ्यावर रागवणार नाही, कारण तू आमच्यात सामील झालायस ना, म्हणून एक वेळी मी तुला माफ केलं आहे. तर त्यानंतर आता अश्विन म्हणतो की हो, मी सुद्धा तुमच्यात सामील होत आहे. चला माझेही पत्ते काढा. आता मात्र सर्वजण खुश होतात. आता अश्विनला असं सर्वांमध्ये सामील झालेलं पाहून सायलीच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू असतात. सायली अर्जुनकडे पाहू लागते. तर त्यानंतर आता विमलताई अश्विनला विचारतात, अश्विन दादा, तुमच्यासाठी एक शेवपुरी घेऊन येऊ का? तर अश्विन म्हणतो, विमल, फक्त शेवपुरीच नाही तर रगडा पॅटीसही घेऊन ये. आता हे ऐकताच सर्वजण पुन्हा एकदा अश्विनकडे पाहू लागतात आणि अश्विनला असं आनंदात पाहून सर्वजण खूप खुश होतात. आता सायलीने अस्मिताच्या आनंदासाठी हा जो काही घाट घातलेला असतो, यामुळे आता संपूर्ण कुटुंब एकत्र आलेलं असतं. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सायली रविराज सरांना म्हणू लागते, रविराज काका, महिपच्या बुद्धीचा आणि त्याच्या मनाचा तोल घालवायचा असेल तर आपल्याला त्या दोन व्यक्तींना समोर आणावंच लागेल. म्हणजे 22 ते 23 वर्षापूर्वी जी घटना घडली होती त्यामध्ये दोन व्यक्तींचा थेट समावेश आहे आणि म्हणूनच या ठिकाणी प्रतिमा आत्यांना घेऊन जाणं खूप गरजेचं आहे. रविराज सर म्हणतात, नाही, ते शक्य नाही. काही झालं तरी सुद्धा मी प्रतिमाला त्या महिपच्या आसपासही फिरकू देणार नाही
किंवा त्या स्पॉटच्या आजूबाजूलाही मी प्रतिमाला घेऊन जाणार नाही. आता मात्र सायली, अर्जुनला काय करावं काहीच कळत नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रतिमा आत्यांना रविराज सर म्हणू लागतात. प्रतिमा, अगं तुझी स्मृती येऊ नये असं मला वाटेल का? तर आता प्रतिमा आत्या म्हणू लागतात, मग आता माझ्या समोर दोनच पर्याय आहेत. एक तर कच खायचा, धीर खचून जायचं आणि या सगळ्यातून लांब निघून जायचं, किंवा दुसरा पर्याय आपला धीर एकवटायचा आणि माझ्या भूतकाळाला सामोरं जायचं. आता तुम्हीच सांगा की मी कोणता पर्याय निवडायचा आहे. आणि या सगळ्यासाठी मला फक्त तुमची परवानगी हवी आहे. आता रविराज सर प्रतिमा आत्यांना यासाठी परवानगी देतील का आणि या सगळ्या भूतकाळाचा उलगडा होईल. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.